नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे गणेश देवकाते आणि आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी माहितीवाला या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे मुख्यमंत्री वयोश्री योजना आहे याच्यासाठी अर्ज कसा करायचा हे बघणार आहोत आणि सोबतच मित्रांनो जे पण नागरिक आहेत त्यांनी वयोश्री योजनेसाठी अप्लाय केलेला आहे व भरपूर जे नागरिक आहेत त्यांचे पैसे भेटत नाही व त्यांना या योजनेचा लाभ भेटत नाही, याच्यावरती काय सोल्युशन आहे ते पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, थोडा पण स्किप करायचा नाही आणि अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो, त्याच्यासाठी आपल्या YouTube चॅनलला लगेच सबस्क्राइब करून ठेवायचं आहे। तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, ही वयोश्री योजना आहे ती महाराष्ट्रामध्ये सरकारने जे 65 वर्षावरील व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी चालू करण्यात आलेला आहे। तर मुख्यमंत्री वयोश्री योजना 2024 साठी तुम्हाला ऑनलाइन अर्ज कसा करायचा आहे किंवा ऑफलाइन अर्ज कसा करायचा आहे हे मी पुढे सांगणार आहे। मित्रांनो, जे व्यक्ती आहेत 65 वर्षावरून जर जास्त वय असेल त्यांना दरमहा 3000 रुपयाची मदत भेटते। आणखी पण भरपूर त्याचे फायदे आहेत, ते पण आपण पुढे बघणार आहोत आणि त्यांना दुसरी पण भरपूर प्रकारची मदत भेटत असते। इथे बघू शकता मित्रांनो, मुख्यमंत्री वयोश्री जी योजना आहे त्याचे उद्दिष्टे बघणार आहोत आपण, लाभ बघणार आहोत, पात्रता काय राहणार आहे ती बघणार आहोत, कागदपत्रे काय लागणार आहे अर्ज करण्यासाठी ते बघणार आहोत आणि अर्ज प्रक्रिया काय राहणार आहे हे पण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आणि ज्यांचे पण हप्ते आणखी थकलेले आहेत त्याचं पण सोल्युशन आपण या व्हिडिओमध्येच पूर्ण कव्हर करून घेणार आहोत। इथे बघू शकता जे योजनेचं नाव आहे ते तुम्हाला माहितच आहे, वयोश्री योजना आहे। तर सुरू कोणी केले तर महाराष्ट्र सरकारने सुरू केल्यात आलेलं आहे। आता जे वस्तुनिष्ठ आहे, वृद्ध लोकांना आर्थिक सहाय्य देणे व त्यांना मदत करणे। तुम्ही हा जो फॉर्म आहे ऑनलाईन पेक्षा ऑफलाईन भरून याची प्रोसेस तुमची लवकर होते। तर लाभार्थी सर्व जे राज्यातील महाराष्ट्र राज्यातील जे व्यक्ती आहेत ते सर्व यासाठी पात्र राहणार आहेत। मित्रांनो, तुम्हाला याच्यासाठी पात्रता काय लागणार आहे, आता वयोश्री योजनेला अप्लाय करायचं तर तुम्हाला अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी पाहिजे, त्यांचं वय 65 वर्षापेक्षा अधिक पाहिजे, कुटुंबाचं जे उत्पन्न आहे 2 लाखापेक्षा जास्त नाही पाहिजे, त्याच्या आतमध्येच पाहिजे, अर्जदारांचे बँक खाते पाहिजे आणि सोबत जे बँक खाते आहे ते आधार कार्डशी लिंक पाहिजे, सोबत आधार कार्डला जो एक मोबाईल नंबर लिंक असतो तो तुम्हाला पाहिजे। तर हे जी पात्रता आहे ही जर सर्व डॉक्युमेंट किंवा हे जे प्रोसेस आहे करण्यासाठी ही पात्रता तुम्हाला लागणार आहे, तरच तुम्ही या योजनेसाठी अप्लाय करू शकतात, पात्र राहू शकतात। आता मित्रांनो, तुम्हाला डॉक्युमेंट पात्रता काय लागणार आहे, तर सर्वप्रथम आधार कार्ड लागणार आहे, निवास प्रमाणपत्र लागणार आहे, कुटुंबाचं राशन कार्ड लागणार आहे, उत्पन्नाचा दाखला पण इथे लागणार आहे, वयाचे प्रमाणपत्र म्हणजे तुम्ही जर 65 वर्ष कंप्लीट असतील तुम्हाला तर तुम्ही आधार कार्ड पण देऊ शकतात या वयाच्या प्रमाणपत्रावरती। स्वघोषणाचा जो फॉर्म असतो तो पण लागणार आहे। यातील जे काही डॉक्युमेंट आहेत तुम्हाला मी त्याची PDF लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे। बँक पासबुक लागणार आहे, ओळखपत्र म्हणून तुम्ही आधार कार्ड किंवा मतदान कार्ड पण देऊ शकतात, मोबाईल नंबर जो की आधारला तुमच्या लिंक पाहिजे आणि एक चालू पासपोर्ट साईजचा फोटो या योजनेसाठी लागणार आहे। तर मित्रांनो, आता आपण बघणार आहोत की या योजनेसाठी अर्ज कसा करायचा आहे आणि कुठे तो सबमिट करायचा आहे हे पण मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। आणि जो आपण अर्ज करणार आहोत तो तुम्ही थोडा पण स्किप करायचा नाही, स्टेप बाय स्टेप प्रोसेस बघून घ्यायची आहे, कसा अर्ज करायचा आहे, न चुकता तुम्ही अर्ज करू शकतात। मित्रांनो, हा अर्जाचा नमुना आहे। आता आपण सर्वात पहिले तर पासपोर्ट फोटो चिटकवणार आहोत। आता इथे बघू शकतात अर्जदाराचे जसं आधार कार्ड वरती आहे तसं पूर्ण नाव टाकून घ्यायचं आहे। इथे अर्जदाराचा जो पत्रव्यवहाराचा पत्ता असतो तो टाकायचा आहे, जसा तुम्ही आधार कार्डवर आहे पत्ता तो पण टाकू शकता जर तिथे राहत असाल, आणि जर तुम्ही वेगळ्या ठिकाणी राहत असाल तर तो पण पत्ता तुम्ही इथे टाकू शकतात। अर्जदाराचा जो मोबाईल नंबर आहे तो टाकायचा आहे, जन्मतारीख जशी आधार कार्डवर ती टाकायची, जन्मतारखेमध्ये कोणताही बदल झाला नाही पाहिजे, कारण की जे पण पूर्ण माहिती आहे ती योग्य भरली पाहिजे, तेव्हाच तुमची जी प्रोसेस आहे ती सक्सेसफुल होते। आणि याच्या पुढे मी सांगणार आहे की ज्यांचे पैसे बाकी आहे आणि जे अपात्र का राहिलेत या योजनेसाठी ते पण आपण पुढे बघणार आहोत। अर्जदाराचा आधार क्रमांक टाकायचा आहे, अर्जदाराचं जे जेंडर आहे ते सिलेक्ट करायचं आहे, कास्ट कोणती आहे ती पण तुम्ही इथे टाकू शकतात, उत्पन्नाचं वार्षिक उत्पन्न काय आहे ते टाकायचं आहे। आता मित्रांनो, इथे बघू शकता की 2 लाख आपल्याला 50,000चं जे उत्पन्न देण्यात आलेलं आहे, यावरती काहीचे जे उत्पन्नाचे दाखले आहेत ते निघलेले आहेत किंवा त्यांच्या सिव्हिलनुसार त्या योजनेमध्ये पात्र राहिलेले नाहीत, त्यांच्यामुळं पण हा एक प्रकार आहे किंवा ही एक प्रोसेस आहे की त्यामुळे जे भरपूर नागरिक आहेत या योजनेसाठी पात्र राहिलेले नाहीत। आता शिधापत्रिका, तर मित्रांनो शिधापत्रिका पण काही व्यक्ती आहेत त्यांच्याकडे नव्हत्या, यामुळे मित्रांनो जेवढे पण तुमच्याकडे डॉक्युमेंट आहे विचारलेले सर्व डॉक्युमेंट तुम्हाला जोडायचे आहेत आणि हा फॉर्म तुमच्या जवळच्या
सरकारी हॉस्पिटल म्हणजेच आपण त्याला घाटी म्हणतो तिथे तुम्ही जमा करू शकतात, किंवा महानगरपालिका असेल तर तिथे पण तुम्ही हा फॉर्म जमा करू शकतात. अर्जदाराचे बँक खात्यावरती जसं नाव आहे ते टाकायचं आहे, बँक खात्याचा किंवा बँकेचा जो पत्ता आहे तो टाकायचा आहे, शाखा कोणती ते टाकायचं आहे. त्याच्यानंतर खाते क्रमांक टाकायचा आहे न चुकता, कारण की तुमचे पैसे खात्यावरती येतात. खाते क्रमांक न चुकता टाकायचाच आहे आणि IFSC जो कोड असतो तो पण तुम्हाला न चुकता टाकायचा आहे. सर्व जी माहिती आहे तुम्हाला परत एकदा क्रॉस चेक करून घ्यायची आहे, योग्य भरली आहे किंवा काही चूक झालेला आहे. तर ही जी PDF आहे याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला भेटणच. तो फॉर्म तुम्ही तिथे जाऊन डाउनलोड करा आणि त्याची प्रिंट काढून तो फॉर्म तुम्हाला भरायचा आहे. आता इथे बघू शकता अर्ज सोबत जे जोडायचे कागदपत्र आहे. आता हे कागदपत्र तुमच्याकडे आहे किंवा नाही तुम्ही इथं मराठीमध्ये लिहू शकता. असेल तर आहे लिहा किंवा नाही लिहा, तुम्ही या दोन्हीमधून एक पर्याय लिहायचा आहे. आता इथे ऑप्शनमध्ये असतं आधार कार्ड आणि मतदान कार्ड, हे सर्वांकडे असतं. मतदान कार्ड नसलं तर तुम्ही इथं आधार कार्ड देऊ शकतात. इथं बँक पासबुक द्यायचं आहे, 2 फोटो द्यायचे आहेत, आहे म्हणून लिहायचं आहे, उत्पन्नाचा दाखला. नंतर मित्रांनो इथं सक्षम योजनेचा लाभ मागील 3 वर्षात घेतला नसल्याचे स्वयं घोषणा प्रमाणपत्र ते पुढे सांगणारच आहे मी तुम्हाला. शिधापत्रिका त्याचा क्रमांक तुम्ही इथं लिहू शकतात. त्याची एक झेरॉक्स पण तुम्हाला या अर्जासोबत जोडून द्यायची आहे. वैद्यकीय अधिकारी जे असतात म्हणजेच जे गव्हर्नमेंट हॉस्पिटलचे डॉक्टर असतात त्यांचं फिटनेसचं प्रमाणपत्र लागणार आहे. सर्व माहिती तुम्हाला व्यवस्थित वाचायची, त्यांच्यानंतर सही करायची आहे. सही नसेल तर तुम्ही इथं अंगठा पण देऊ शकतात. त्याच्यानंतर अर्जदाराचे संपूर्ण नाव व्यवस्थित इथं लिहून घ्यायचं आहे. हे झाल्यानंतर मित्रांनो इथे बघू शकता स्वघोषणापत्र. आता मी म्हणलो होतो की जेवढे कागदपत्र आहेत तुमच्याकडे नसतील तर ते आपल्या PDF मध्ये तुम्हाला भेटून जातील. इथं नाव लिहायचं आहे, वय किती आहे, 65 वर्षाच्या वरती वय पाहिजे, व्यवसाय काय आहेत, राहणार तो ॲड्रेस तुम्हाला टाकायचा आहे, तालुका जिल्हा व इथं पिनकोड पण एवढ्या जागेमध्ये टाकू शकतात, जेणेकरून तुमचा जो ॲड्रेस आहे करेक्ट व्हेरीफाय होईल. त्याच्यानंतर मित्रांनो आता काही उपकरणं घ्यायची असेल तुम्हाला, जसं की व्हीलचेअर, चष्मा, असं वेगवेगळी उपकरणं असतात, ती पण तुम्ही इथं लिहून देऊ शकतात. जर योजनेमध्ये बसत असाल तर ती उपकरणं तुम्हाला भेटत असते. त्याच्यानंतर इथं आपल्याला तुम्ही कधी अर्ज करणार, 2024 मध्ये करा किंवा 25 मध्ये करा, ती दिनांक तुम्हाला टाकून घ्यायचे आहे. आता जे स्वघोषणापत्र ज्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी इथं नाव टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर वरती सही केली तरी चालते. आता स्वघोषणापत्र दुसरं आहे, हे पण तुम्हाला जवळपास सेमच भरायचं आहे. तुम्ही इथं तुमचं नाव टाकायचं आहे, वय टाकायचं आहे, व्यवसाय टाकायचा आहे, राहणार तो ॲड्रेस टाकायचा आहे, तालुका टाकून जिल्हा टाकून घ्यायचा आहे, पुढे पिनकोड टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर नावे मोजेमध्ये तुम्ही जिथं राहतात तिथलं गावाचं नाव टाकून द्यायचं आहे. जी बाकीची माहिती आहे ती तुम्हाला भरायची आहे, म्हणजे वार्षिक उत्पन्न किती रुपये आहे तुमचं तर ते टाकून घ्यायचं आहे. इथं तुम्ही त्याची संख्येमध्ये टाकू शकतात आणि त्याच्यानंतर इथं अक्षरामध्ये ती अमाऊंट टाकू शकतात. नंतर तुम्हाला इथं सही करायची आहे आणि इथं खाली नाव पण लिहू शकता तुमचं. इथं तारीख टाकून द्यायची आहे, तुम्ही जेव्हा पण अर्ज करणार आहे, ठिकाण कोणतं आहे तुमचं ते टाकून इथं घ्यायचं आहे. तर मित्रांनो अशा काही प्रकारे तुम्हाला वयोश्री योजनेसाठी अर्ज करता येतो. मित्रांनो ही ऑफलाईन जी पद्धत आहे ती सर्वात सोपी आहे. त्याच्यामुळे काय होतं की तुमचे जे डॉक्युमेंट आहे ते डायरेक्ट जे वरचे अधिकारी असतात त्यांच्या हातामध्ये पोहोचत राहतात आणि ऑनलाईन अर्ज केला तर काही कारणामुळे किंवा काही एररमुळे जो फॉर्म आहे तो रिजेक्ट होण्याचे पण चान्सेस राहतात. मित्रांनो तुम्हाला हा अर्ज करण्या अगोदर तुमच्या जवळच्या घाटी हॉस्पिटल म्हणजे सरकारी हॉस्पिटलमध्ये विचारून घ्यायचं आहे किंवा महानगरपालिका आहे तिथं विचारून घ्यायचं आहे. तिथं जर तुम्ही फॉर्म चालू असतील तर तुम्ही हा अर्ज डाउनलोड करून याची प्रिंट काढून जसं आपण ह्या व्हिडिओमध्ये बघितलं आहे अर्ज कसा भरायचा आहे तसं तुम्ही भरून तिथे देऊ शकतात. आणि मित्रांनो ज्यांचे पण आणखी पैसे आले नाही किंवा योजनेसाठी पात्र राहिले नाही त्यामध्ये मित्रांनो एक महत्त्वाचं कारण म्हणजे या अर्जासोबत जे डॉक्युमेंट आपण जोडलेले आहेत ते डॉक्युमेंट पुरेसे डॉक्युमेंट जोडले गेलेले नाहीत, त्याच्यामुळे तुमचे अर्ज होल्डवरती आहे किंवा पेंडिंगवरती किंवा अर्ज काही रिजेक्ट करण्यात आलेला आहे. मित्रांनो संपूर्ण माहिती तुम्हाला वाचूनच भरायची आहे. आता जे पैसे आले नाही किंवा जे अर्जदार या योजनेसाठी पात्र झालेले नाही त्यांचं म्हणजे मित्रांनो जी बँक अकाउंट असतं त्याला तुमचं आधार कार्ड हे लिंक नसतं, त्याच्यामुळे पण तुमचं जे महाडीबीटी मार्फत पैसे पडतात ते तुमच्या खात्यावरती येत नाही. हे पण एक कारण या अर्जाचं आहे. तर तुम्हाला हे पूर्ण जे माहिती आहे किंवा
अर्ज करण्याची पद्धत आहे ही बघूनच तुम्हाला अर्ज करायचा आहे। ज्यांना पण कोणाला पैसे भेटले नाही किंवा अर्जासाठी पात्र राहिले नाही त्यांना पुन्हा एकदा डबल अर्ज करायचा आहे। यामध्ये तुमचं सोल्युशन नक्कीच होईल। मित्रांनो, ही जर अपडेट तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा। अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो, त्याच्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। आपल्या नातेवाईकामध्ये हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। सोबतच मित्रांनो, आणखी अपडेट पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करू शकतात। व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद।